नमस्कार मित्रांनो, श्रावण शुक्रवारसाठी आपल्याला देवीची साडी शिवायची आहे. तर त्यासाठी मी अस्तर घेतलेला आहे. तर बघा, अस्तरची उंची आपल्याला घ्यायची 12 इंच. बघू शकता, फोल्ड केल्यामुळे 6 इंच दाखवते. रुंदी घ्यायची आहे साधारणतः 9 इंच. तर बघू शकता, रुंदी 9 इंच आणि घेरा 12 इंच आणि मधला जो फोल्ड आहे त्याचं साधारणतः 4 इंच उंची आणि रुंदी पण 4 इंच आपल्याला घ्यायची आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने साडीचं मी पीस घेतलेला आहे. बघा, साडीची रुंदीसुद्धा आपल्याला 9 इंच घ्यायची आहे आणि उंची तुम्हाला आवडीप्रमाणे तुम्ही जसं प्लीट घालणार आहात त्याप्रमाणे आपल्याला घ्यायचं आहे. तर बघू शकता, अशा पद्धतीने आपल्याला चंद्राकार काढून घ्यायचा आहे आणि अस्तर पण चंद्रकार कट करून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला आवडेल तसं तुम्ही प्लीट घालून घ्या. प्लीट घ्यायच्या अगोदर तुम्हाला कडेनं ती साडी शिवून घ्यायची आहे मैत्रिणींनो आणि नंतर आपल्याला प्लीट्स घालून घ्यायचे आहे. तर अशा पद्धतीने ही साडी तुम्ही कडेनं शिवून घ्या. तर बघा, श्रावण शुक्रवार बऱ्याच ताईंच्या घरात असतात आणि बऱ्याच ताई हळदी कुंकवाला सुद्धा बऱ्याच ताईंना बोलवतात. नंतर आपल्या देवीचं सौंदर्य वाढवण्यासाठी ही साडी नक्की शिवून बघा. कारण कसं होतं, देवीला साडी आपण नेसवली देवीचं सौंदर्य खूप खुलून दिसतं, देवी प्रसन्न होते, आपल्या मनोकामना इच्छा पूर्ण होतात आणि कोणतंही काम मनापासून जर केलं ना तर त्याचं फळ ईश्वर भगवंत नक्कीच देतो. कारण शेवटी पेरलं ते उगवतं आणि चांगलं कर्म केलं तर फळही चांगलं मिळतंच. कारण शेवटी मन आहेच की कर्म वसुलीला येतात. मग आपण चांगलं कर्म केलं की फळही चांगलं प्राप्त होतंच. तर अशा पद्धतीने आपल्याला प्लीट्स घालून घ्यायचे आहेत. साधारणतः 1 ते 1.5 इंचावर तुम्ही घालून घेऊ शकता. तर आपल्या देवीची साडी खूप सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह होणार आहे. आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही लेसही लावा किंवा जेवढं आपण डेकोरेशन साडीसाठी करू तेवढं आपली साडी खूप खुलून छान आणि उत्तम दिसणार आहे आणि देवीला सुद्धा खूप छान अशी दिसणार आहे. तर बघू शकता, मधला जो भाग आहे तेथे आपल्याला छोटंसं असं पॅच लावायचं आहे, म्हणजे पीस म्हणा की काही किंवा पॅच म्हणा. तर अशा पद्धतीने पॅच मी शिवून घेतलेला आहे. तुम्हाला पॅचची उंची आणि रुंदी मी सांगितलीच आहे. उंची 4 इंच आणि रुंदी पण 4 इंच. अशा पद्धतीने पॅच आपल्याला मधोमध लावून घ्यायचा आहे. तर देवीला ही साडी खूप छान दिसणार आहे. तुमच्याकडे जर कळशी किंवा तुमच्याकडे जर तांब्या असेल तर त्या तांब्याची उंची घ्या, रुंदी घ्या किंवा कळशीची उंची घ्या, रुंदी घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही शिवू शकता. तर अशा पद्धतीने आता येथे कळशीच्या मापाने मी हे शिवलेली आहे. तर तुम्हीसुद्धा तुमच्या घरामध्ये ज्या ह्याच्यावर तुम्ही देवी बसवणार आहात, कळशीवर किंवा तांब्यावर, त्याचं तुम्ही माप घ्या. तर अशा पद्धतीने बघा, कॉईन आकाराची आपल्याला लेस लावून घ्यायची आहे. ही कॉईन लेस आहे, खूप सुंदर आणि छान ही कॉईन लेस दिसते. तर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कोणतीही लेस लावू शकता, पण इथे कॉईन लेस मला छान वाटली म्हणून मी वरती जो भाग आहे ते लावून घेत आहे. तर अशा पद्धतीने तुम्हीही मैत्रिणींनो लावून घ्या. तर बघू शकता, अशा पद्धतीने आपली देवीची साडी खूप सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह तयार झालेली आहे. आता मी ती देवीला लावून सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही ही नक्की साडी शिवून बघा. आणि श्रावण शुक्रवारच नाही तर मार्गशीर्ष गुरुवार येतात. पुन्हा झालं तर आता दिवाळी येते, मग लक्ष्मीपूजन येतं, मग एरवी तर शुक्रवार बरेच जण करतात 12 महिन्याचे. पण सारखंच आपल्याला देवीला साडी नेसवावं लागते. त्यासाठी तुम्ही एक का होईना ही साडी शिवून ठेवा की जेणेकरून ज्यावेळेस आपल्याला महालक्ष्मीची पूजा करायची असते, मार्गशीर्ष गुरुवारची पूजा करायची असते, श्रावणी शुक्रवारी किंवा दिवाळीत महालक्ष्मीची पूजा करायची असते, त्यावेळेस सारखी ही साडी लागते. म्हणून एक का होईना तुम्ही साडी नक्की शिवून ठेवा की जेणेकरून देवीची पूजा करताना आपली गडबड होऊ नये आणि देवीचं सौंदर्य वाढवण्यासाठी एक का होईना साडी तुम्ही नक्की शिवा. तर अशा पद्धतीने मध्ये मी पॅच लावलेला आहे. तर बघा, आपली साडी किती अट्रॅक्टिव्ह, सुंदर आणि छान दिसत आहे. आणि आता आपल्याला साडीला बंद पण लावून घ्यायचे आहेत की जेणेकरून ती कळशीला लावल्यानंतर कळशीला ती साडी सुंदर, छान आणि अट्रॅक्टिव्ह बसावी, यासाठी आपल्याला बंद पण लावून घ्यायचे आहेत. आणि मधोमध आपल्याला आता गोट लावून घ्यायचे आहे. स्टेप बाय स्टेप बघा, खूप सोपी साडी आहे आणि तुम्हाला सुद्धा सहज जमेल. मापं मात्र तुम्ही ज्या तांब्याची किंवा कळशीची शिवणार आहे त्यानुसार घेऊ शकता तुम्ही. अशा पद्धतीने गोट घालून आपल्याला व्यवस्थित फिनिशिंग सहित घ्यायचं आहे. शक्यतो कलरचा दोरा वापरा. साडीच्या पिनअप लावताना तुम्ही साडीच्या प्लेट घालताना तुम्ही पिना लावून घ्या की जेणेकरून प्लेट निसटणार नाही, सळसळ होणार नाही आणि आपली टीप ही मारता आपल्याला व्यवस्थित येईल. त्यासाठी प्लेट घातल्यानंतर प्रत्येक प्लेटला तुम्ही पिन लावा की जेणेकरून तुमची साडीची जी चुन्या आहेत ते व्यवस्थित येतील. तर अशा पद्धतीने साधारणतः 8 इंचाच्या बंद मी कट करून घेतलेले आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बंद कट करू शकता. 10, 11, 12 इंच. शक्यतो मोठी असलेली बरी, आपल्याला व्यवस्थित बांधता यावे त्यासाठी मी इथे 8 इंचचं घेतलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही बंद लावू शकता.
तर अशा पद्धतीने बंद पण माझे लावून झालेले आहेत। आता मी देवीला ही साडी लावून तुम्हाला दाखवणार आहे आणि देवीला नटवून पण दाखवणार आहे। आपल्या देवीचं सौंदर्य किती खुलून दिसतं तुम्ही नक्की बघा। आणि तुमच्याकडे जर अशी साडी नसेल तर मैत्रिणींनो नक्की अशी साडी शिवून बघा। बघा तुमच्या घरातील देवीचं सौंदर्य खूप वाढेल, देवी प्रसन्न होईल आणि तुमच्या इच्छा पूर्ण होतील। तर नक्की ही साडी तुम्ही करून बघा। तर अशा पद्धतीने खाली सुद्धा आपल्याला छोटीशी अशी लेस लावून घ्यायची आहे। तर बघा आता मी लावत आहे। चौ बाजूने आपल्याला ती कॉइन आकाराची लेस लावून घ्यायची आहे की जेणेकरून आपली साडी सुंदर छान आणि अट्रॅक्टिव्ह दिसणार आहे। कॉइनची लेस तुम्हाला कुठल्याही दुकानामध्ये मिळून जाईल आणि जरी ती नाही तुमच्याकडे नसेल तरीही तुम्ही दुसरी अदरवाईज कुठलीही लावू शकता। तर अशा पद्धतीने पूर्ण घेराला आपल्याला ती कॉइनची लेस लावून घ्यायची आहे। तर बघू शकता आपली साडी तयार झालेली आहे, खूप छान दिसत आहे आणि साडीचं बघा साडीचा कलर पण छान आहे, त्यामुळे साडी शिवल्यानंतर बघा किती अट्रॅक्टिव्ह छान आणि मस्त दिसत आहे। तर मैत्रिणींनो अशी साडी तुम्ही नक्की आपल्या देवीसाठी तयार करा। आणि आता मी देवीला ही साडी घालून पण दाखवणार आहे आणि देवीला ही साडी खूप छान आणि खुलून दिसणार आहे। तर तुमच्याकडे कोणतेही ब्लाऊज पीस असेल किंवा इतर कापड असेल, थोडंसं खाली लेस वगैरे असेल ना तर खूप छान दिसतं। तर बघू शकता आमच्या घरामध्ये कळशी आहे, तर कळशीला मी आता बघू शकता देवीला लावून दाखवलेली आहे। इथे मी काठीचा वापर केलेला नाही, डायरेक्ट मी नाडी घालून जे नाडी आपण शिवली होती बंद तेच बांधलेले आहेत। अशा पद्धतीने देवीला सर्व दागिने घातलेले आहेत। देवी आपली खूप खुलून छान दिसत आहे आणि वरती आपल्याला छोटीशी चुनरी बनवायची आहे। तुमच्याकडे नसेल तर तुम्ही ब्लाऊज पीस भी वरती घालू शकता आणि हळदी कुंकू मी लावलेला आहे। तर आपल्या देवीचं सौंदर्य किती खुलून दिसत आहे। तर तुम्ही सुद्धा ही साडी नक्की शिवून बघा आणि हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे। तर म्हटलं चला आता अमावस्या जवळ आली, श्रावण महिनाही चालू होणार आहे आणि आता शुक्रवारही चालू होणार आहे। प्रत्येक ताईंच्या घरामध्ये शुक्रवारची पूजा केली जाते। तर म्हटलं चला आपल्या ताईंना ही कल्पना देऊया जेणेकरून शुक्रवार यायच्या अगोदर त्या ताई या साडी शिवतील। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।